नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळ झालेली आहे, जवळजवळ 8 वाजले तर. आणि सगळ्यात अगोदर आपल्याला नाश्ता करायचा आहे. तर अगोदर आपण नाश्ता करून घेऊ. नाश्ता झाल्याच्या नंतर आजची जी आपली रायडिंग आहे ती जवळजवळ आहे 300-350 किलोमीटर. आणि पूर्ण जे आहे घाटाचा रस्ता आहे, म्हणजे जंगलामधून आपण जाणार आहे. तर आता सर्वात अगोदर आपण नाश्ता करून घेऊ आणि नाश्ता झाल्याच्या नंतर पुढचा जो आपला प्लॅन आहे, पुढची जी आपली रायडिंग आहे त्याला आपण स्टार्ट करू. मागे बघू शकता आपल्याकडे एक मित्र आहे इथलचा, शाळेत शिकतोय. काय नाव आहे बेटा आपला? हाँ हम लोग ऊपर कामिया साइड पर जा रहे हैं ना, वहाँ से रेडी भी बोल रहे हैं। हाँ ऊपर जा रहे हैं, हमने सामान चेक कर लिया, गाड़ी हम चेक कर रहे हैं। एक लाइन सारे लोग इधर आ जाओ ना, अरे इधर आओ ना, एक लाइन और लगाओ जल्दी फटाफट, पीछे वाला सब आगे आ जाओ। बस 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 एक लाइन आ जाओ, चलो बस सब ऐसे खड़े रहना सर है ना, पर आगे ये करो के इधर आओ ना, आ जाओ अपना काम कर लेंगे। इनको स्कूल जाना, सब लोग इधर आ रहे हैं, चल ऐसे आओ ना ताहिर भाई। नहीं उसका उधर से उधर ही करना है। 3-3 सबको दे देंगे, ये वो डॉक्टर और उसको दे देना फौजी को। नहीं ये साथ में एक है, और आप एक और अंदर गया 3-3 देना। हाँ 3-3 दे दो सब। आ गए सब लोग रेडी रेडी। रामदयाल जी और रामदयाल जी आप भी आ जाओ, चलो आप आ जाओ। अरे क्या हुई बात है, चलो जाओ भैया 3-3 आगे से जाओ, आगे से देखो तो ये लेता 3-3 दे देना, एक ही है ना। चलो जाओ बेटा, देखिए ना।
सरिया तो कहाँ से पकड़ रहा है? मोए मोए चलो ये चल रहा है आजकल ट्रेंडिंग में तो चले पहाड़ में मैं नहीं बोला रिकॉर्ड कर दिया मेरे पास चांस नहीं है तुमको चाह रहा उनको मेरे पास चांस ना है यार ये वाली रील तो बनती है यार। अरे ये बेहतरीन है हाँ ये वाली ये तो बनाना है ये तो बनाना है और पहाड़ भी दिख रहे हैं बात भी सही है म्हणतात आपला कॅमेरा बंद पडला होता त्याच्यामुळं आपण जे व्हिडिओ नव्हता चालू ठेवला कॅमेरा मी बॅगेत ठेवला होता आणि नंतर आम्ही इथं आलो आता तामियामध्ये तर तामियामध्ये आता आपल्याला सगळ्यात अगोदर जे आहे ना पेट्रोल फुल करायचं आहे कारण आपल्या जी गाडीची टाकी आहे ती लगभग खाली झालेली आहे तर आपण आपला पेट्रोल भरून घेऊ आणि पेट्रोल भरल्याच्या नंतर आपल्याला मग पुढं निघायचं आहे हां छिंदवाड्यासाठी तर चला पेट्रोल पंप आहे समोर तर आपण पेट्रोल भरून घेऊ आता आणि काल आपण पेट्रोल भरलं होतं तेव्हा 6,900 होती गाडी आणि आता आपण परत पेट्रोल भरतोय तर आता आहे 7,143 म्हणजे आपण जास्त नाही चालवली गाडी फक्त 240 किलोमीटर चालवली आहे जवळजवळ तर आता पाहू काल 2 वेळेस आपण पेट्रोल भरलं होतं तर दोन्ही वेळेस 1200 रुपयाचं पेट्रोल भरलं होतं आपण जवळ हां कंप्लीट 1200 2400 रुपयाचं पेट्रोल झालं आणि आता मला वाटतं 1200चं नाही येणार पण जवळजवळ तरी बी 1000 रुपयाचं पेट्रोल येईलच हाँ जी हाँ दस बीस हां चलिए 10 30 ठीक है 10 30 ओके कार्ड पर्ची ला के दे देना हाँ अंदर चल जाइए पर्ची ला के मुझे दे देना मशीन है ना आपके पास कार्ड मशीन हाँ है ना अंदर है ठीक है ठीक है तू बोलो मैं दे रहा लेने कार्ड वाली मशीन लेके आना कार्ड वाली मशीन बाहर लेके आना 1030 कार्ड मशीन बाबा चल जाओ अंदर देख रहे हैं तर आता इथं जे आपलं पेट्रोल आलेलं आहे ते जवळजवळ आलं आहे 1030 रुपयाचं पेट्रोल टाकलं आपण म्हणजे 170 रुपयाचं पेट्रोल इथं कमी आलं आपलं कारण गाडीत पहिलं पण पेट्रोल होतं म्हणजे या ट्रिपवर गाडी जी आहे आपली कमी म्हणजे खूपच कमी ॲव्हरेज येते भेटली का मिसळ पाव आज पुन्हा इकडे धुळी पडलेली आहे आणि समोर काहीच दिसत नाही आता आपल्या गाडीची हॅझर्ड लाईट चालू आहे तर रायडर्सच्या जेवढ्या गाड्या आहेत तेवढ्या सगळ्या गाडीचे हॅझर्ड लाईट चालू आहेत म्हणून समजू तर येत आहे आणि समोरून ॲम्ब्युलन्स यायला लागली पण काहीच दिसत नाही म्हणजे सगळं धुका पडलेला आहे म्हणजे आज पुन्हा मोसम जे आहे ते छान आहे पण समोरचं दिसत नाही काहीच तर सफर पुन्हा स्टार्ट झालेला आहे मित्रांनो राईड आपली पुन्हा चालू झालेली आहे एक ब्रेक घेतला होता आपण इथं आलू पकोडे खाल्ले आणि त्याच्यानंतर तोच नाश्ता केला थोडा आणि आता निघालो समोर तर इथून आपल्याला जायचं आहे छिंदवाडा आणि छिंदवाड्यावरून आपण जाणार आहोत मग मेळघाटच्या दिशेने आणि या रस्त्याने म्हणजे कालच्यासारखंच झालं आहे काल एवढं धुकं पडलेलं होतं आणि आज पण तेच आहे बघू शकता खूप धुकं पडलेलं आहे कॅमेऱ्यात तरी गोप्रो तरी थोडं क्लिअर करते समोरचा पण एवढं पण नाही क्लिअर करत की बघू शकता
चिराग भाऊची गाडी बघू शकता किती लांब आहे. जवळजवळ माझ्यापासून 100 फूट अंतरावर असेल, तरी पण ती गाडी फक्त हॅझर्ड लाईटमुळे दिसते. आणि थंडी पण वाढलेली आहे, थंडी पण थोडी थंडी पण लागते. बाकी आम्ही रेन कवर्स आणलेले आहेत, पण रेन कवर्स कोणी नाही घालत, कारण हा जे मोसम आहे थोडा आपल्याला 10-20 किलोमीटरपर्यंत भेटेल. त्याच्यानंतर आपल्याला एकदम क्लिअर वातावरण असणार आहे. तर बघू पुढं काय कसं असणार आहे मोसम. बाकी मला आशा आहे की तुम्ही हा व्हिडिओ खूप एन्जॉय करत असाल, कारण मी प्रयत्न करतो आता मराठीत बनवण्याचा. पहिले मी व्हिडिओ हिंदीत बनवत होतो, पण जर आपल्या माणसांना जर काही समजत नसेल हिंदी, तर मग हिंदीत बनवण्यात काय फायदा, म्हणून मी पुन्हा सुरुवात केली आणि मी आता मराठीत व्हिडिओ बनवतो आहे. आता एक प्रॉब्लेम झाला आहे, चिराग भाऊची गाडी झाली पंक्चर, ती आहे GT. तर आता आपल्याला बघावं लागेल गाडीकडे पंक्चर आहे की हवा गेली. तर मित्रांनो, चिराग भाऊची गाडी झालेली पंक्चर आणि ती घेऊन जात आहेत आता पाठीमागं. तर अशा जागेवर गाडी पंक्चर झाली की आपण जर पाठीमागे गेलो तरी पण 5 किलोमीटर आपल्याला वापस यायचं होतं, आणि समोर जर गेलं तर समोर पण 6 किलोमीटर. म्हणजे गाडीचे हे एकदम सेंटरला पंक्चर झाले. पण एक चांगली गोष्ट म्हणजे की त्यांनी टायरमध्ये लिक्विड टाकलं होतं, तर त्या लिक्विडमुळे जे हे गाडी चालवण्यापुरतं म्हणजे ॲडजस्टमेंटचं झालं. जर ते लिक्विड नसतं तर गाडीचे डायरेक्ट टायर असा खाली बसला असता, आणि त्याच्यानंतर गाडी चालवणं म्हणजे सोपी नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे GTचं वजन खूप जास्त असते, तर ती गाडी चालवणं म्हणजे खूपच अवघड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही, जसं आम्ही या गावात आलो तर कोणीच पंक्चर रिपेअर करायला तयार नव्हतं, कारण ज्याला पण गाडी दाखवली ते हेच बोलत होतं की काम नाही करत. समोरचा म्हणजे 3-4 दुकानं होती, आम्ही 3-4 दुकानात दाखवलं, सगळ्यांनी म्हणजे हेच सांगितलं की तब्येत खराब आहे किंवा पंक्चर नाही होऊ शकत असंच. पण शेवटी काय आहे की एक शॉप सापडलं आणि तिथं पंक्चरचं काम केलं आणि पंक्चरचं काम झालं. तुम्हाला तर माहितीच असेल की रॉयल एनफिल्डची गाडी पंक्चर झाली की डायरेक्ट ती ट्यूब खराबच करून टाकते. तर सेम असंच झालं की यांना पण ट्यूबच चेंज करायचं काम पडलं, तर यांना ट्यूब चेंज केला. आणि नंतर आम्ही इथे एक लंच ब्रेक घेतला, कारण आम्हाला जायचं होतं लांब, पण एरी उशीर झाला होता आणि पावसाने सगळ्याला भिजवलं होतं. त्याच्यामुळे आम्ही इथं कपडे थोडे चेंज केले आणि जेवण करून आता आम्ही निघतो पुढं. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे सारणी गावामध्ये. तर ते तुम्ही पाहू शकता, हे एक फॅक्टरीचा प्लॅन आहे. तर हे जे आहे सेम आपण पबजीमध्ये बघतो ना मेल्टा पॉवर, तसंही बनवलेलं आहे. हे आहे मित्रांनो बैतूल शहर. आता आपण जो आलो तो बैतूल शहरात आहे आपण आता, आणि बैतूल शहरातून आपण जाणार आहे आता चिखलदरा. आणि आपण पोचलो मित्रांनो आता चिखलदरामध्ये, जिथं आपलं स्टे आहे तिथं.
नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे, जवळजवळ 11-11:30 वाजत आहेत आणि रात्री आपल्याला इथं पोचायला थोडा उशीर झाला होता. म्हणजे जवळजवळ 1 ते 1:30 वाजले होते. म्हणून मी रात्री काय व्हिडिओ बनवला नाही आणि ब्लॉगला आपण एंड दिला नव्हता. तर आता मी सकाळी निघतो आहे. जे चिखलदरा आहे हे पूर्ण फिरायचं आपल्याला आणि निळघाटचं जंगल फिरायचं आहे. तर आजची राईड फक्त आणि फक्त 100 ते 150 किलोमीटर असणार आहे आणि त्याच्यानंतर आपला स्टे जो आहे तो पण दुसरीकडे असणार आहे. बाकी आम्ही इथं पोचलो होतो, तर इथं जे हे खूप चांगलं होतं इथं राहण्याचं. याचं स्टेचं नाव होतं अजमारी स्टे. तर बघू शकता आता सर्व रायडर्स जे हे तिथं रेडी झालेले आहेत. आपल्याला इथं निघायचं आहे. तर हा जो ब्लॉग आहे मित्रांनो मी इथं एंड करून टाकतो आणि सुरुवात करूया आपण नवीन ब्लॉगला.